महाराज देवतींची स्थापना आहे, सर्व देवतेला अवदान आहे आणि अन्नदानाची किती मोठी रेलचेल आहे. भजन संपल्याच्या नंतर कीर्तन या शब्दाचा अर्थ भजन, आणि भजन झाल्याच्या नंतर सर्व लोकांना प्रसाद असतो. सगळ्यात मोठा यज्ञ कोणता असेल तर हा यज्ञ, हा प्रसादाचा यज्ञ. कधी कधी काय होतं माहितीये का, एका व्यक्तीकडे गेलो, त्यानं 51 किलो तूप जाळलं. 51 किलो तूप. मी पण होतो देवा, मी पण होतो तिथं. तर 51 किलो तूप जाळल्याच्या नंतर ज्याच्या हातानं जाळलं का ते जेवायला घरी. मी पण त्याच्यात होतो. ते जेवायला घरी. आणि मग सगळं झाल्याच्या नंतर बुक्का गिक्का लावायचा कार्यक्रम आटपला. बुक्का कळतो ना तुम्हाला? बुक्का लावायचा कार्यक्रम आटपल्याच्या नंतर त्या यजमानानं आम्हा सगळ्यांना विचारलं, मला पुण्य किती? हे कोणीच बोलणं. हे साखऱ्या खाऊन फिरणारी माणसं हे कशाला बोलत? हो, हे दगड तोंडात धरणारा गिरगावकर म्हणला, आम्हाला एकदा घराच्या बाहेर हो द्या मग सांगतो. आल्यावर त्याला सांगितलं, वरच्याला धुपन, खालच्याला कोळसे आणि तुला अंगुठा. जगताप बाबा, ज्या यज्ञामध्ये अन्नदान होत नाही त्या यज्ञामध्ये कवडीचं पुण्य भेटत नाही. कवडीचं पुण्य भेटत नाही. कवडीचं पुण्य भेटत नाही. आणि गेल्या 5-6 दिवसापासनं एवढी मोठी अन्नपूर्णेची कृपा या ठिकाणी झाली. तुम्ही ते 16 मेळ जमवला आणि अचानक ह्या सगळ्या 12-13 दिवसातच सगळ्या गोष्टी एवढ्या प्रचंड व्यापात झाल्या. आणि एवढी मोठी अन्नदानाची सगळ्यात मोठं पुण्य काय असेल तर हे अन्नदानाचं आहे. तुमच्या त्या कार्याला सुद्धा महाराजजी कोटी कोटी धन्यवाद. पांडवांचा यज्ञ पांडवांचा. आमच्याकडे एक महात्मा होऊन गेले. त्या महात्म्याला एक जण सहज म्हणला, मी पुण्याच्या पलीकडचे भजने आणलेत. पुण्याच्या पलीकडचे भजने आणलेत. म्या आमक्या कोपऱ्यातून 700 किलोमीटरहून महाराज आणलेत. असं एका महात्म्याला एक जण सांगत होता. तर त्या महात्म्यानं सांगितलं, जगातला कोणता जरी महाराज आणला तर त्याला गरुड येणार नाही, त्या अर्थी तुला पण येणार नाही. त्याला नेण्यासाठी गरुड येणार नाही, पण तुला पण येणार नाही. या यज्ञामध्ये, या सप्ताहामध्ये सर्वात मोठं काय झालंय ते अन्नदान आणि भजन. या 2 गोष्टी महत्वाच्या असतात, भजन आणि अन्नदान. म्हणून आपल्याकडे सप्ताहामध्ये सर्वात मोठा सप्ताह त्याला म्हणतात की ज्या सप्ताहात माणसं जास्त जेवतात, अन्नदान जास्त होतंय, त्या सप्ताहाला मोठं म्हणायचं. जास्त पैसे घेणारा महाराज आणला म्हणजे सप्ताह मोठा असतो हे डोक्यातलं काढून टाका. हे तुमच्या गोळ्या संपल्यात म्हणून तुम्ही त्यांना मोठं म्हणता, किंवा तुम्हाला कळत नाही म्हणून म्हणता. गोळ्या संपणं म्हणजे कळतच नाही ना. किंवा वाणी श्रीमंत म्हणून मोठं म्हणता, असं नाही. मोठी ती लोक आहेत की ज्यांच्या कृपेने अन्नदान होतंय, ती माणसं मोठी असतात. ती माणसं मोठी असतात. ती माणसं मोठी असतात. एखाद्या महाराजाला माणसं जमत असतील काही नवल नाही. तुम्ही एक चुकीचा कार्यक्रम बिना तिकटाचा बाजूला ठेवा, तिथं सुद्धा लोक जमतील. लोक तिथं पण जमतील. फक्त मी त्या कार्यक्रमाचं नाव कीर्तनात घेत नाही. तिथं सुद्धा हजारो लोक जमतील, असं काही नाही. मग एखाद्याला माणसं जमतात म्हणून तो मोठा नाही. त्याच्या प्रभावानं अन्नदान किती होतंय त्याला मोठं म्हणायचंय. हे डोक्यातलं काढून टाका. तुमच्या मनानं या मोठाडपणाच्या याद्या तुम्ही काढल्यात ना, हे भुसा बाजूला काढून टाका. ते भुसा एखाद्या वेळेस तुमचं डोकं जाळीन. विठाला विठाला पांडवांचा यज्ञ फार मोठा यज्ञ केला पांडवांनी. 56 देशाला पत्रिका पाठवल्या. पांडवांच्या यज्ञामध्ये भूदेव कोण असतील जरा महाभारत वाचा म्हणजे लक्षात येईल. कोण असतील मंत्रोच्चार करण्यासाठी? कलावा सोडायला कोण असेल देवा? कारभारी कोण असेल? होत्या कोण असेल? तिथं पद असतात. प्रत्येकाचे आसन असते. तो त्याच्या आसनावर आरूढ असतो. पद असतात ते. मग ही कोणाकोणाला पद होती? अशी 1400 लोक होती महाराज. 1400 लोक ज्यांचा कंठ शेकण्यासाठी सरस्वती येत होती. ज्यांचा कंठ शेकण्यासाठी सरस्वती येत होती, असे मंत्रोच्चार करणारी 1400 लोक होती. प्रत्येकाला जेवायला 1.25 किलो सोन्याचं ताट होतं. काय यज्ञ असेल होते.
प्रत्येकाच्या कुटिया बांधलेल्या, अन्नदानाची शाळा वेगळी, त्याला अन्नशाळा म्हणायचं, सगळं सविस्तर. राजे महाराजे यती योगी जपी तपी सिद्ध अनुरागी कुठं बसायचे, प्रत्येकाची आसनं स्थापित होती. त्या यत्यांना, त्या योग्यांना, त्या तप्यांना, त्या सिद्धांना जीव घालायचा मंडप वेगळा विकासराजे. त्यांना कोणी जीव घालायचं, काय करायचं जगताप बाबा, हे सगळं सूत्र. मालक कोण होता माहिती यज्ञाचा? पंढरपुरातला मालक. नियोजनच त्याच्या हातात होतं, सगळं काही सविस्तर नियोजन पूर्ण दिलं. किराणा कोणी आणायचा, आज आचार्याला काय पदार्थ सांगायचा, ही सगळी काही यादी सगळी व्यवस्थित झाली. पण यज्ञाच्या पहिल्या दिवशी आरंभ झाला, देवता स्थापित केल्या. काय देवतेंना आव्हान अवदान स्वाहाकार यज्ञ कुंडात झाला. आणि बरोबर 12:30 घंटा वाजला आणि सगळ्यांनी सांगितलं आता आजच्या आहुत्याला पूर्णविराम झालाय, उद्या सकाळी 5 वाजता आहुत्या सुरू होतील, आता तोपर्यंत तुमच्या अन्नदान सुरू करा. आणि घंटा वाजल्याबरोबर म्हणजे बेल काहीतरी संकेत लागेल ना, बसा आता जेवायला. तो जेवायला असा मंडप विस्तीर्ण होता, त्या मंडपामध्ये सर्व देवता बसली. तर म्हणजे ही सगळी समाज जेवायला बसला, भक्तवर्ग जेवायला बसला. तर जेवायला बसल्याच्या नंतर धर्माने काही पंक्तीची माणसं मोजायला सुरुवात केली. त्यांनी नाही मोजली, त्यांच्याकडे संजय नावाचा व्यक्ती होता, त्याला घरी बसल्या बसल्या मोजता येत होतं. व्यास कृपा दीपकू संजय झाला. व्यासांची कृपा आहे संजयावर. घरी बसल्या बसल्या माणसं एका पंक्तीला किती आहेत? 43,832 लोक एका पंक्तीला. नाही काय गोळ्या संपल्या नाही. आणि मी ज्या संप्रदायाचं काम करतो ते संप्रदाय मोठा आहे म्हणून मी अलंकार भाषेत बोलतोय, हे डोक्यातलं काढून टाका. अलंकारित भाषा अवास्तव बोलल्याच्या नंतर वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकाराला गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतंय. आणि ते पाप मी कशाला डोक्यावर घेऊ? मूर्ख आहे का मी? माझ्या गोळ्या संपल्यात का गणक महाराज तसं पाप करायला? एवढी प्रचंड लोक जेवायला बसली. आणि धर्माला तो आकडा कळाल्याच्या नंतर धर्म आतमध्ये आले. द्रौपदीनं पाहिलं, मालक काय 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 लगबग, काय आपली कशाची लगबग आहे आपली? काही नाही ग, पहिल्या पंक्ती बसल्यात आणि 43,832 लोक एका पंक्तीला आहेत. आता हे खापल्या काढणार लोक म्हणतात, मग जागा होती का? तवा जेसीबी होत्या का? हार्वेस्टर होते का? रान नांगरलं होतं का? जेसीबीनं सवान केलतं का? हार्वेस्टरनं खडे गोटे साफ केलते का? हे विचार करतात. हे कोण विचार करतात माहितीये का? गंध लावणाऱ्याच्या कुळात जन्माला आलेल्या हरामखोर अवलादी, म्हणजे आपल्या अवलादी, यांना चारवाक म्हणायचं. चारवाक जन्माला आपल्यात आली भडवे आणि आपले वाभाडे काढतात. हे हरामखोर तसा विचार करतात. कसे बसत असतील इतके लोक? अरे सुंबळ्या, त्या पंढरपुरातल्या मालकानं सुदर्शन सोडल्याच्या नंतर त्या सुदर्शनाला जर आदेश दिला तर काच तरी खालीवरी दिसल इतकी जमीन ती सरळ करीन ना. काय त्याच्या सुदर्शनात ताकद कमी असेल का? त्याच्याकडे माणसं कमी असतील का? स्वयंपाक करायला अष्टमा सिद्धी बोलून घेतल्या होत्या. प्रत्यक्ष अग्नी प्रज्वलित झाल्याच्या नंतर अन्नपूर्णा उभीच होती पात्र घेऊन. अन्नपूर्णा उभीच होती. शिवजीनं सांगितलं, अन्नपूर्णे तुला उभंच राहावं लागेल. म्हणजे कोणत्याच कडे इथलं वरण संपलं असं ऐकलं नाही, कोण्याच कडे इथली बासुंदी संपली असं नाही. अन्नपूर्णेचं पात्र हातात होतं म्हणून श्लोक म्हणत असताना अन्नपूर्णेचं नाव घेत होते. आता काही विषय नाही. लाल दोऱ्याचं काढीन पाणी, तुला टांगीन बेंडकुळी वाणी. काही श्लोक म्हणतील, काही काही. राम लक्ष्मण हे दोघे बंधू, जेवायला बसले दही भात लिंबू. किती नालायकपणाचा कळस असेल. दही आणि भात खात असते. जर जगताप बाबा दही नसल तर भातावर लिंबू पिळता येते, पण दही आणि लिंबू एकत्र कसं खायचं? हे श्लोक म्हणणाऱ्याच्या गोळ्या संपल्या असतील का त्या नालायकाच्या? जेवायला बसले दही भात लिंबू, जेवता जेवता अपमान झाला, ताटात रिकामी जागा. मी नाही म्हणणार ते,
त्याचं नाव आहे उंदीर. त्याचं नाव काय आहे? उंदीर. उंदीर. लक्ष्मण कोणाचा अवतार? शेषाचा. शेष म्हणजे कोण? शेष म्हणजे मुख्य नाग. मुख्य नाग. बरं, उंदरानं सरप पाहिल्या उंदीर हरिपाठ म्हणीन का? म्हणीन का? म्हणीन का? नाही म्हणू शकत. चित्रातला सरप जरी उंदरानं पाहिला तरी उंदराचं 2.5 दिवसाचं आयुष्य कमी होतंय. तर शेषाच्या ताटात लगी करायला उंदराची माय वेली होय? या श्लोक म्हणणाऱ्याला मसुबाला कापायला पाहिजे. मसुबाला कापायचं. मसुबाला या हरामखोराला, असला श्लोक म्हणणाऱ्याला मसुबाला कापायचं. मसुबाला काय महाराज, अन्नपूर्ण मातेचं अधिष्ठान तिथं. आणि वाढायला सुरुवात झाली. दिशा प्रसन्न झाल्या. कशामुळं? त्या सुगंधाच्या चवीनं. त्या सुगंधाची जी चव होती त्यानं दिशा प्रसन्न झाल्या. दिशा प्रसन्न झाल्या. काही लोक खाण्या वाचून पिशाच्च झालते का? धारुरकर शास्त्री सांगायचे, खाण्या वाचून काही काही माणसं पिशाच्च झालते का? बेलुकर राजे ते पिशाच्चे सुद्धा पांडवाच्या यज्ञातल्या पदार्थाचा सुगंध घेतल्यावर ते पिशाच्चे सुद्धा त्या योनीतून मुक्त झालते. एवढा मोठा जगताप बाबा तो यज्ञ होता. आणि धर्म आले आणि द्रौपदीला सांगितलं सगळं यथा सांग आहे ग, पण पात्र कोणी उचलायची? आता कोणी उचलायची पात्र? कोण उचलणारे पात्र? द्रौपदीनं सांगितलं, मालक हे सगळं नियोजन केलं, काय मोठा आनंद होता दुपारपर्यंत. तुम्हाला अचानक तुम्हाला घाम येतोय, तुम्ही चिडचिड करता, काय तुमच्या डोक्याचा घाम पायापर्यंत आलाय, अंगावरची सगळी वस्त्र ओली झाली, तुमचे पाय थरथरतात, हात थरथरतात, तुमचं शरीर थरथरतंय, काय प्रकार? काही नाही ग द्रौपदी, कसं करायचं आता आपण? आता या एवढ्या लोकांची पात्र जर नाही उठली तर दुसरी जागा तयार करायची कुठून? तिथं कोण बसणार आहे? कसं बसवायचं? कोणी वाढायचं? काय करायचं? परेशानी आहे माझी. द्रौपदीनं सांगितलं, मालक उद्या नियोजन करताल का? उद्या. धर्मराजानं सांगितलं, द्रौपदी वेडी आहेस का काय? आजचं फक्त निभू दे. उद्या किती लोक पात्र उचलायला असतील हे तुला नंतर कळल, पण आजचं कसं करायचं? द्रौपदी म्हणली, आजच्या दिवसाचं मी काम करते. शंका आली बरं धर्मराजांना, की जिथं मी सुद्धा करू शकत नाही तिथं माझी बायको काय करणार आहे? द्रौपदी म्हणजे धर्मराजाच्या धर्मपत्नी. आता जिथं मी एवढा मोठा, माझ्या रथाची चाकं जमिनीवर आधार चालतात, एवढा मी करू शकत नाही, तर द्रौपदी काय करणार आहे? एक स्त्री आहे, अबला आहे, एक माऊली आहे, एक बाई आहे, तिला भरतर लोकात येता येत नाही, ती काय करणार आहे? ती काय करणार आहे? द्रौपदीनं सांगितलं, मालक माझ्यावर विश्वास ठेवा, मी पात्र उचलायचं काम करीन. द्रौपदी, आम्ही 5 भावांनी प्रयत्न केला तरी उचलत नाही, तू एकटी काय करणार? ऐका, मी सुद्धा यज्ञात जाणार नाही, तुम्ही सुद्धा यज्ञ मंडपात जायचं नाही, प्रसाद शाळेत जायचं नाही, आपण मग त्या पात्र उचलायची कामं होतील. धर्मानं सांगितलं, द्रौपदी काय काय कसलं बोलती तू? ऐका ना मालक, ऐका. या माझ्या शब्दातून जर मी सफल नाही झाले तर मी शिक्षेस दंडनीय आहे, पात्र आहे, शिक्षेस पात्र आहे. हो, मला काय दंड द्यायचा तुम्ही ठरवून घ्या, तुम्ही ठरवा. अरे करा मालक, तुम्ही ऐका, थोडं शांत बसा. महाराज, पांडवांच्या यज्ञामध्ये पंगती बसल्याच्या नंतर काही ठराविक ऋषी मुनींना गंध लावायचं काम विटेवरच्या मालकाकडे घेतलं. चंदनंच महत्पुण्यम पवित्र पापनाशना, अक्षिदंज महत्पुण्य पवित्र पापनाशना. ऋषी मुनी, योगी, जपी, तपी, सिद्ध, अनुरागी यांना भगवान परमात्मा गंध लावत होते. गंध लावत होते. तेवढ्या अवकाशात द्रौपदीनं एक भगवंताची प्रतिमा काढली. प्रतिमा ही प्रतिमा काढली आणि ती प्रतिमा एका पाटावर ठेवली आणि द्रौपदीनं त्या प्रतिमेच्या जवळ हात जोडून हातात एक मंजुळ घेतली आणि देवाला समर्पित नाही केली, कारण आपल्या संस्कृतीमध्ये जिवंत माणसाच्या प्रतिमेला हार घालत नसतात. आता देवा कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, शिवपुराणाला दम नाही, खूपसे सप्ते होतात. पण 10 वर्षाचा वाढदिवस झालेल्या पोराच्या गळ्यात हारण, भिंतीवर फोटो लावलेला, त्या घरात गेल्यावर वाटतं, देवा काय यांचं पापूत आलं रे, इतक्या कमी वयात पोरग नेलस. आणि मग ती बाई म्हणती हे लातूरला शिकायलाय. आणि मग लक्षात येतंय, चंडाळणी तू जिवंताला हार घातलेला फोटो लावतेस.
आपल्या संप्रदायात निश्चित सांगितलं, ते निश्चित सांगितलं प्रत्यक्ष चेतन प्रभू आहेत. आज अजित परमात्मा आहे. कशी मंजूळ समर्पित करायची, हातात मंजूळ घेतली आणि भगवंताला प्रणाम केला. काय महाराज, काय आळवलं असन देवाला. नारायणा, हे जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीशा कृष्ण परमात्मा, दादा तुमच्या म्हणण्यानुसार माझ्या मालकांनी हा एवढा मोठा यज्ञ केलाय. जसा हा आदरणीय जगताप बाबांनी एवढा मोठा यज्ञ केला, अगदी 10-15 दिवसाच्या कालात एवढं मोठं नियोजन केलं आणि एवढा मोठा, फार मोठा, अगदी एखाद्या गावाची 2-4 हजार लोकसंख्या असली तरी त्यांनाही करणं इतकं सोपं नसतं. बरं नसतं महाराज सोपं, पण केलं ते महाराजांनी. तसं द्रौपदीनं सांगितलं, देवा तुमच्या कृपेनं, तुमच्या म्हणण्यानुसार माझ्या मालकांनी ऐकलं आणि तुमच्या कृपेनं हा यज्ञ चालत आहे. आणि पहिल्याच दिवशी आम्हाला अडचण आली, प्रभू काय करायचं आता हे. तर भगवंत गंध लावत असताना विचार केला, द्रौपदी मला कशाला आठवण करीत असेल. सगळ्यांना गंध लावला, गंधाची वाटी ठेवून दिली आणि भगवान परमात्मा तसंच गंधाचं भरकं बोट घेऊन द्रौपदीच्या महालात प्रवेश केला. त्यावेळेला द्रौपदीच्या समोर एक सुवर्ण रत्न जडित द्वारकेच्या मालकाची प्रतिमा होती. तशी प्रतिमा विदुर काकानं कुंतीला एकदा लाक्षागृहात राहायला जात असताना दिलती. लाक्षागृहात जात असताना राहायला गेल्या का कुंती आई साहेब, त्या दिवशी सुद्धा विदुर काकानं तशीच प्रतिमा दिलती. कारण एक आगळं वेगळं त्या प्रतिमेचं नाव नाही. आपल्याकडे देवतेच्या मूर्ती, आता सुरेल मूर्त्या, नाथांच्या ज्या मूर्त्या केल्यात का, अगदी गोड वाटतात, चैतन्य वाटतं त्याच्यामध्ये, सुरेल. नाही तर कधी कधी करत असताना काय नाही, चिमटा एकीकड, दाढी एकीकड, कमलंडू एकीकड, त्या कुंडली एकीकड, असं काही शिस्तीत नसतं ना. ते मूर्ती करणारा तासात नसतो ना. एका गावात आम्ही मारुतीरायाची प्राणप्रतिष्ठा करायला गेलो, तर तिथं पर्वत कोण्या हातावर असावा हे गावातल्याला माहीतच नव्हतं. मारुतीरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची तर ते पर्वत कोण्या हातावर असावा हे गावातल्याला काही संबंध नव्हता. आणि मूर्ती करणारा पाणी पिणारा होता, म्हणजे विशिष्ट प्रकारचं तो पाणी प्यायचा, म्हणून त्याला तर काही डोकत नव्हतं. ज्यानं पैसे देऊन आणली त्याला अक्कल नाही, तर त्याचा काय संबंध आहे. त्याच्यामुळे त्या मूर्त्या प्रसादिक नसत्यात. ह्या गोरशा सुरेल सुरेल एका चांगल्या जाणकार व्यक्तीकडनं करून घेतलेल्या ह्या मूर्त्या आहेत, त्याबद्दलही कोटी कोटी धन्यवाद. ऐका पुढे, भगवंताची ती सुरेल मूर्ती आहे आणि अंजुळी भरून मंजुळा घेतल्या आणि हात जोडे, तेवढ्या अवकाशात पाठीमागनं देव आलाय. द्रौपदीची ती करुणा ऐकल्याच्या नंतर विटेवरच्या मालकाचं अंतकरण डबडबलं आणि पाठीमाग उभं राहिलेल्या देवाच्या डोळ्यातलं पाणी द्रौपदीच्या पाठीवर पडतंय. पाठीवर पाणी पडतंय द्रौपदीच्या. पाहिलं माग वळून, जगाचा बाप रडत होता, विश्वाचा बाप रडत होता. दंडवत घातला, पायाला विळखा घातला, पायावर डोकं ठेवलं, डोक्यावरच्या पदराच्या कोपऱ्याने विटेवरच्या मालकाचे पाय पुसले. एक माहिती आहे का देवा, आपल्याकडं अधिकारी व्यक्तीचं दर्शन घेत असताना या महाराष्ट्रातली स्त्री पदराचा कोपरा धरून पाया पडत होती. पदराचा कोपरा धरून, ही जिज्ञासा होती, हा भाव होता. काय असेल त्या पदरात परमेश्वर जाणे, पण नमस्कार करायच्या मावल्या. त्या पदरानं पाय पुसले आणि विटेवरच्या मालकाने विचारलं, द्रौपदी काय ग, काय कसलं, काय अडचण काय तुला. काहीच नाही दादा, पलीकडच्या माझघरात माझ्या कपाळाचे मालक बसलेले आहेत. माझघर, राणीवसा ही जुनी नाव आहेत, कळायची नाही जीनच्या पॅन्टीवाल्यांना, जुन्या लोकांना कळल. माझघर कशाला म्हणायचं, राणीवसा कशाला म्हणायचं, शयनकक्ष कशाला म्हणायचं, पाकगृह कशाला म्हणायचं. आपल्याला किचन बेड हे इचकायची सवय लागली, त्याच्यामुळे आपण ते शब्द फुकून दिले आणि शकत बसले माणसं. फक्त मराठी भाषेचा गौरव दिन म्हणून मोबाईल हँग करून टाकले. त्या दिवशी त्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर टाकू टाकू मोबाईल हँग केले, पण मराठी भाषेचं ओरिजिनल नावही पत्ता नाही अजून लय लोकांना. ही शोकांतिक आहे आपली, ही शोकांतिक आहे. आणि भगवंतानं सांगितलं अडचण काय ग, काय कशाची अडचण आहे. बघा ना, माझ्या कपाळाचे मालक तिथं, त्यांच्या शरीराला स्वेत, संपूर्ण अंगाला घाम येतोय आणि त्यांना काळजी आहे. तर भगवंताने विचारलं, ताई मी धर्मराजाला विचारायला जायला काही हरकत नाही, पण जर तुलाच माहित असेल तर मला धर्मांना विचारायला कशाला लावतीस.
तू एक काम कर ना, अडचण काय नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. दादा, आजच्या यज्ञामधलं पात्र उचलायचं नियोजन राहिलं. आजच्या दिवसाचं एवढं नियोजन होणं गरजेचं आहे. विटेवरच्या मालकानं सांगितलं आजच्या दिवसाचं नाही, 1 वर्ष 53 दिवस यज्ञ चालला. म्हणजे एका वर्षाचे 365 अधिक 53 दिवस, किती दिवस झाले? इतक्या दिवसाचं पात्र उचलायचं काम मी ठरीन. आणि ती पात्र उठली, माणसं जेवायला बसली. पहिली माणसं विडेदान, त्यांना विडे देत होते, विडे. कारण आपल्याकडे पक्ष असेल तर मला वाटतं पक्षाच्या दिवशी इडा द्यायचे ना गुरुजी, इडा द्यायचे, विड्यावर नाणं द्यायचे. विडा तसा देत नव्हते, नाणं द्यायचे. आणि मग काही यती योगी जपी तपी सिद्ध अनुरागी जे लोक होते का, यांना विडी देण्यासाठी महाभारतातले 6 लोक ठेवले होते. 6. त्या इड्यावर दक्षिणा ठेवायचं काम कर्णाकडं होतं. चैतन्य कर्णाकडं काम होतं, कर्णाकडं. कारण दुर्योधन्या इतका हरामखोर होता. दुर्योधन्या, त्याचा पाहुणा आहे तुमच्या भागात? नाही, इतका हरामखोर होता. त्याला वाटलं कर्ण जर दक्षिणा ठेवायला ठेवला तर 5व्या 6व्या दिवशीच पांडवाची दक्षिणा संपलन, यज्ञ बंद होईल. पण कर्णाच्या बोटामध्ये एक दळ होतं. देवा, त्या दळाची अशी कृपा असती, त्याने 1 रुपया दान दिल्याच्या नंतर 36 रुपये तयार होत होते. ह्या येडपट कौरवाला आकलीच नव्हत्या हे कर्णाच्या हातात ते आहे म्हणून. ते नंतर कळालं, पांडवांचं द्रव्य संपत नव्हतं, हे कर्णाच्या हातातला पुरुषार्थ होता. जगताप काका, काय कर्ण असेल. दक्षिणा वाटायचं काम कर्णाकडे, तूप वाढायचं काम भीमदादाकडं. भीमाकडं गुंडीच होती तूप वाढायला, गुंडीच. काय तूप असेल ते. विडे कोणी द्यायचे? संजयानं विडा द्यायचा. संजयानं विडा द्यायचा. मी नाही सांगायचो, मोठ्यांचं वाक्य सांगतोय, मोठ्यांचं वाक्य. अशी काही ठराविक कामं प्रत्येकाला लावून दिलेली होती. आणि हे सगळे बाकीचे कोणी विडे घेण्यासाठी दक्षिणा घेऊन प्रसन्न होऊन माणसं रस्त्याला लागली. आणि पुन्हा एकदा गजर झाला तर धर्मानं द्रौपदीला विचारलं, द्रौपदी, या पंक्तीतली लोक थोडी भोळसर आहेत का, थोडी वेडपट आहेत का, ते डबल गजर करायलेत? द्रौपदीनं सांगितलं, धनी मालक, डबल नाही, पहिले जेवून उठलेत आणि दुसरे बसलेत, पाणी फिरवलंय आणि पुनश्च गजर करतात. तर धर्मराजा द्रौपदीला म्हणतात, वेडी आहेस का ग तू, वेडी आहेस तू? पहिले पात्रच उचलले नाही तर दुसरी बसतील कशी? तर द्रौपदीनं सांगितलं, तुम्ही गोपुरावर जा. गोपूर म्हणजे माडी. हो दादा, माडीवर धर्मराजा गेले आणि धर्मराजानं पाहिलं तर दुसऱ्या पंक्ती बसल्या. धर्मराजा खाली आले आणि सर्वांग आता आश्चर्याचा घाम आहे, आता प्रसन्नतेचा घाम आहे. आता डोळ्यात जे पाणी आहे का ते दुःखाचं पाणी नाही, ते आनंदाचे अश्रू आहेत. आणि प्रसन्नपणाने धर्मराजाने द्रौपदीला विचारलं, प्रिये 43,832 लोकांची पात्र कोण उचलली ग, कोण उचलली? बोलत असताना वाणी खुंटीत झाली, हृदय दाटून आलं, कंठ दाटून आला. आणि धर्माने विचारलं, द्रौपदी सांग, का माझी चेष्टा करते? सांग द्रौपदी, कोण पात्र उचललेत? बोलायला शब्द फुटत नव्हता जगताप बाबा, शब्द फुटत नव्हता. आणि द्रौपदीनं त्या मूर्तीकडे बोट केलं, तो उचिष्टे काढी धर्मा घरी, ब्रह्मांड उतरांडी जाते घरी, ब्रह्मांड उतरांडी जाते so
अपार युगापासून परंपरा चालत आली. द्वारकेतला मालक भक्ताच्या घरच्या पत्राळ्या उचलतो जगताप बाबा. पंतराळ्या उचलतो, पंतराळ्या. देव उचलतो देव. पुढे कलियुगामध्ये चोखोबारांच्या घरी द्वादशीची पंगत झाली. सोमवारच्या नंतर कोणता वार येत असतो? ती द्वादशी मंगळवारची होती आणि एकादशी सोमवारची होती. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. ती सोमवारची एकादशी आणि त्या दिवशी पंढरपूरला विमानं उतरली होती. अजून ते काम करतच आहे जगाचा मालक. करतोच करतोच करतोच. एवढा मोठा यज्ञ चालू आहे ना सज्जनांनो. ज्याची कंबर अशी लवचिक आहे, ज्याची मान लवचिक आहे, ज्याच्या हाताला काही आजार नाही, ज्याची कंबर वाकती, अशा लोकांनी पंक्तीला वाढी जा, पात्र उचली जा. याचं पुण्य मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजू नाही. द्वादशीची पंगत झाली. त्या पंक्तीला सर्व देवता जेवल्या. तर जेवढ्या देवता जेवल्या त्या सर्व देवतेचे पात्र पंढरपुरातला मालक उचलीत होता. पाहाला कोण होतं? पैठणचे मालक. आणि सगळ्यात शेवटी जेवले एका जनार्दनी आईसी चोखियाची मात, जेवी पंढरीनाथ त्याचे घरी. जगाचा बाप चोखोबारायच्या घरी जेवला. पात्र उचलायचं काम. कशामुळे पात्र उचलले असतील बरं? असं काय असेल? तर त्याचा एक पुरावा आहे. मोठी माणसं सांगतात. श्लोक वगैरे राहू द्या आता, नको तेवढं नाही सांगायचं. पण माणूस जेवल्याच्या नंतर त्याचा आत्मा आशीर्वाद देत असतो. म्हणून आपल्याकडं जेवण झाल्याच्या नंतर अन्नदाता सुखीन संतू अशी म्हणायची पद्धत आहे. अन्नदाता सुखीन संतू. पण आपण म्हणत नाहीत. आपल्या जिभील वेल्डिंग झाली, आपली जीभ वाकत नाही, आपली जीभ चरबट आहे. ज्याचं खाल्लं त्याला आपण गोड बोलत नाहीत, इतकी भंगिरी जीभ आहे आपली. पण आपल्या नालायक जिभेनं जर पुढच्याचं खाऊन आशीर्वाद जर नाही दिला ना, तर शेवटचा हात पात्राला लागला ना, शेवटचा हात, शेवटचा घास, तर त्याच्या त्या अंगुळीतून त्याचं हृदय त्या पात्रावर आशीर्वाद टाकीत असते. आणि ज्यानं पात्र उचललं त्याला 6 मात्र्यातला आशीर्वाद जगताप बाबा भेटत असतोय. आणि पंढरपुरातल्या मालकानं 7व्या अवतारात एक सहज घडलेल्या चुका. आज त्या मालकाचा जन्म आहे. आज पंढरपुरातल्या मालकाचा 7व्या अवतारातला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा जन्म आहे. आजचा जन्म आहे. एक अनन्य साधारण महत्व आहे आजच्या तिथीला. 29 उपवासापैकी एक अनन्य साधारण उपवास आजचा आहे रामनवमी. 5 पर्वण्यापैकी एक पर्वणी आजची. आणि त्या पवित्र पर्वणीवर विश्वाचा बाप आज जेवलेला एक काम चुकीचं झालं. रामायण पहा, लक्षात येईल. त्याच्यातून उतराई होण्यासाठी पांडवांच्या यज्ञातली पात्र उचलली. तो उचिष्टे काढी धर्मा घरी, देखिला ओ माय चक्रभुज स्वभावी. काय सुदर्शन आहे त्याचं, काय प्रभाव आहे त्या सुदर्शनाचा. ज्यानं सुदर्शन सोडल्याच्या नंतर विश्वातलं एकही झाड शिल्लक राहत नाही, एक पर्वत शिल्लक राहत नाही. ही ज्याच्या सुदर्शनात ताकद आहे, तो घोडे धुवू लागला. अर्जुनाची घोडी धुतली अनंते. स्वतः घोडी धुतली, स्वतः. एका व्यक्तीनं, चार्वाकांनी प्रश्न केला, श्रुतीनं प्रश्न केला, महाराज देवाला घोडे धुवायची काय गरज होती? ठीक आहे, देवाची बहीण अर्जुनाची पत्नी आहे, तर काय कमी नव्हतं दिलं देवानं. देवानं श्रीमंतक नावाचा मणी 2.5 ते 3.25 वर्ष पांडवांकडे ठेवता. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे म्हणजे 22.25 क्विंटल सोनं देणारा मणी देवानं बहिणीची तर ठुलता. घोडे धुवायची काय गरज होती? याच्या पुढचं बघा. या पांडवांना, भजन करणाऱ्यांना हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ, दिल्लीची गादी भेटावा जनगुवा म्हणून त्यानं स्वतःच्या संसारात मातीत घातला. द्वारकेचा राणा पांडवा घरी. तिथं होता ना तो. अख्खं जीवन पांडवाची इथं घासलंय ना. घोडे धुवायची काय गरज होती? या पांडवांना हाडवैराचं घराणं लागलं. आपल्याकडे हाडवैर म्हणायची पद्धत होती. ते यायचं कट्टर वैर आहे. त्यांचं
हाडवैर आहे. या हाडवैरामुळं पांडवांची बेजारी झाली. पांडवांची. जरासंध नावाचा मूर्ख व्यक्ती, हा जरासंध व्यक्ती भीमदादाने फाडून मारला. फाडा असा आणि जिकडं तिकडं फेकून दिले. त्या जरासंधाचा अंत्यविधी झाला, पण त्याचं प्रेत जळालं, पण अस्थी जशाल तशाच राहिल्या. निब्बर डक अस्थी राहिल्या. अस्थी वेळेत सोडतो बरं, ताण घेऊ नका, 15 मिनिटं शिल्लक आहेत. अस्थी जशाला तशा जगताप बाबा राहिल्या. हाडवैर किती बेकार असते. काही माणसं काय कुरापत्या करतील, कुठं कार्या टाकतील, कोणाचं पेटून देतील, शेकत बसतील. हा नादच लागला बरं लोकायला दुसऱ्याचं उकरायचा. हा जरासंध तसा हरामखोर होता, नालायक होता. त्याच्या अस्थी कोण्याही गंगेनं घेतल्या नाही देवा. सर्व तीर्थात अस्थी टाकल्या पण घेतल्यात नाही. एका तीर्थात अस्थी बुडून बुडून कंटाळले आणि त्याच्या काही लोकांनी त्या अस्थी त्याच्यात टाकून दिल्या. आस्ती आणि प्राप्ती नावाच्या 2 मूर्ख मुली होत्या जरासंधाला. एकीचं नाव आस्ती आणि एकीचं नाव प्राप्ती. हे पंढरपुरातल्या मालकाच्या माम्या होत्या. कोणाच्या बायका होत्या? कंसाच्या बायका होत्या. द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याच्या सख्या माम्या होत्या. त्या माम्या होत्या, नालायक होत्या त्या माम्या. वडिलांचं तिळांजली, आपतेष्टी, त्रिपिंडी हे सगळं काही केलं, पण आस्ती विरतच नव्हत्या. एके दिवशी स्नान करायला, घोडं पाणी पाजायला गांधार देशाचा राजा हरामखोर तिथे गेला. वाक्य नीट ऐका. घोड्याला पाणी पाजण्यासाठी गांधार देशाचा हरामखोर राजा घोडं पाणी पाजायला तिथं नेलं. त्यावेळेला घोड्यानं आस्ती बोललेल्या पाहिल्याबरोबर घोडं मागं सरकलं. फुरफुर फुरफुर करीत मागं सरकलं. घोड्यानं काही पाणी पिलं नाही. गांधार देशाचा राजा म्हणजे शकुन्या. आणि याने घोड्याला थाप मारली. का पाणी पित नाही? तो घोडं सांकेतिक जिबेन दाखवत होतो तिथं आस्ती येता. आणि त्या आस्ती जवळ गेल्यावर त्या आस्ती शकुनीला बोलल्या. आणि त्या आस्ती एकच म्हणल्या, आम्हाला पांडवांचा काटा काढायचा आहे. हाडवैर, हाडवैर, आम्हाला पांडवांचा काटा काढायचा आहे. वा. या शकुनीनं त्या अस्तीचे तुकडे केले. घासून 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 त्याच्या 4 गोट्या तयार केल्या. आणि त्या गोट्या म्हणजे लुडो खेळतो का आपण, लुडो, ह्या गोट्या तयार केल्या. आणि शकुनी हस्तिनापूर इंद्रप्रस्थात पोहोचला. महाराज, कौरवांनी गोट्या टाकल्याबरोबर सोयीशा पडायच्या आणि पांडवानं टाकल्या की पालथ्या पडायच्या. पालथ्या पडायच्या, पालथ्या पडायच्या. आणि कौरवानं टाकलं की सोयीशा. कौरव जिंकले, पांडव हारले. हाडवैर, हाडवैर होतं, हाडवैर. आता मला सांगा, जरासंधाला पांडवांना संपवायचं होतं आणि शकुनीला कोणाला संपवायचं होतं? कौरवायला. पांडवांना नव्हतं संपवायचं. भीमानं जरासंधाला मारलंय म्हणून हाडातून वैर उत्पन्न करायचं आणि पांडवांची बेजारी. आणि ज्या सख्या भाष्यानं माझे 4 पोरं पाण्यातलं पंडाव करता करता मांडीत दाबून दुर्योधनानं मामाचे 4 पोरं मारले, ते एकही भाषा जिवंत ठेवायचा नव्हता. घरावर तुळशीपत्र ठुलन बहिणीच्या घरच्या भाकरी खाल्ल्या आणि बहिणीच्या पोराला पत्ते शिकिले. हाडवैर. इकोपाला गेले युद्ध, इकोपाला गेले, इकोपाला. आता ही सगळ्या गोष्टी पूर्णत्वात आणायच्या, पांडवांना जय प्राप्त करायचं. घोडी सक्षम असावा. कार्तवीर्य, कार्तभाम, मणिपुष्पक, मणिदंत, हे ते घोड्यांची नावं होती. आता मध्यंतरी इतिहासात नावं कृष्णा, विशाल, चेतक, काय घोडे होते महाराज. महाराणा प्रतापांचा चेतक होता. विशाल आणि कृष्णा रयतेचे राजा छत्रपती शिवरायांचे घोडे. काय प्रभाव, काय नाव होतं त्यांचं, किती नाविन्य होतं. मग घोडे का सांभाळावे? काय गरज होती घोडे सांभाळण्याची, घोडे धुण्याची, कशाची गरज होती? एक जण म्हणले, पांडवाला युद्ध करायचा नाद होता म्हणून घोडे शक्तिशाली असावा, ताजेतवाने असावा, पळणारे असावा, असे वाऱ्यासारखे असावा, ते घोडे तयार व्हावा, पांडव युद्धात जिंकावा. असं नसतं. सुमल्या वाचून सांगत आहे. कारण जातवान घोड्याला तुम्ही शिकवायची गरजच नसती. तुम्हाला एक माहिती आहे का, विषांतर होते.
पण नवरदेवाला शेवंतीत घोडं का देत होते? घोडी नव्हती बरं देवा, शेवंतीला घोडं असायचं घोडं. मग घोड्यावर नवरदेव जगताप बाबा का बसवायचे? मी आतापर्यंत 50,000 पोरायला विचारलं, पण ते म्हणले आपल्याला काय पतात नाही बाबा. मग तू बसला का नाही घोड्यावर? ते बसलो ना त्या घोड्यावर, पण काय नाही म्हणला, मागचे बसत आले म्हणून मी बसतो. महाराज, जातवान घोड्याच्या पाठीवर 6, 9 आणि 14 नाड्या असतात. त्याच्यातली एक नाडी इतकी प्रभावशाली आहे, इतकी प्रभावशाली आहे की ती नाडी खटवा आणि किलिंबे मुलाला पाठीवर बसू देत नाही. खटवा आणि किलिंबे मुलाला ती पाठीवर बसू देत नाही. आणि ज्या घोड्यानं नवरदेवाला पाठीवर बसू दिलं नाही, तो नवरदेव लग्न करण्याच्या लायकीचं नाही, हे ते जातवान घोडा सांगत होता. म्हणून घोड्यावर बसवायची पद्धत होती. घोड्यावर पण घोडेही तसे लागतात ना, नाही तर काय 2 मेले गांजा कसतो, दिन में चले 8 कोस. 2 जण फुल पेले आणि त्या कुठं पळणं होत असते का, चलत असते का? आणि हे ते बारक्या टांग्याचे घोडे तुर 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 खरपडे चालले आणि कसे जातील ते असले घोडे का? घोडा जातवान असावा, त्याचे ते नावं आहेत, त्याच्या ते आगळ्या वेगळ्या, त्याचं अशी प्रचंड ती घोडे होती. त्याचा एक मुद्दा सांगतो, घोडी का सांभाळली. 7व्या अवतारात मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र वनवासाला गेले. वनवासाला गेल्याच्या नंतर रावण मारला आणि घरी आले. रामचंद्र फार दयाळू होते. महाराज, या देशाला लाभलेला 7व्या अवतारातला राजा, ज्याच्या आचरणाचं पूर्ण सूत्र आपल्या संसारात वापरावा, त्याच्या संसाराचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, असा राजा आहे, असा राजा आहे. महाराज, रावण एवढा श्रीमंत, एवढा व्यापक, मी दुपारच्या कीर्तनात सांगितलं, तरी पण रामप्रभूनं रावण का मारला? कारण रामप्रभूच्या लक्षात येत होतं की रावण मारणं आपल्याच्यानं शक्य नाही, रावण अजिंक्य होता. तरी पण रामप्रभूच्या हातानं रावण मेलाय, हे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रालाही शंका होती. महाराज, मंदोदरीलाही शंका होती आणि रावणालाही शंका होती की आपण रामाच्या हातानं मरणार नाहीत, पण मेला. मंदोदरी ज्या वेळेला सती जात होत्या, रावणाचे 6 नातू जिवंत होते. त्याच्यापैकी एका नातवाला तिनं सांगितलं, बाळा, ज्यानं तुझ्या आजोबांना मारले त्या रामचंद्रांच्या दर्शनाकरता मला जायचंय. दयाळू होते रामचंद्र, घोड्याचं सांगते, दयाळू होते, दयाळू होते. तर ते नातू जरा खतरनाक होता. ते म्हणलं, आजी तुला कळतंय का ग, माझ्या प्रभावशाली आजोबाला ज्यानं मारलंय त्याच्या दर्शनाकरता तुला कशाला जायचंय? 6 नातू जिवंत राहिले होत्या. कोणते कोणते होते घरी गेल्यावर बघा ना, वाचा ना तुम्ही, पुस्तकं वाचा, ग्रंथ वाचा, किंवा तुमच्याकडे ते 3x6चं पुस्तक आहे काचाचं, ते असं इचका ना, त्याच्यात तुम्हाला सापडेल ते सापडेल. पण तुम्ही याला त्याला शुभेच्छा देण्यासाठीच वापरता. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा, सकाळी त्याला बायकोनं तोंड लाल होस्तर हाणलंय, त्याच्याकरता वापरता. तुम्ही चांगलं वाचा ना, लक्षात येईल तुमच्या. चला, मंदोदरी भेटण्यासाठी गेल्या तर प्रभू रामचंद्राच्या पाठीमागे उभं राहिल्या आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या बाजूला मंदोदरी आईसाहेबांची सावली पडली. रामचंद्रांनी डोक्याचा हात काढला, मान वाकवली, कंबर वाकवली आणि कपाळ टेकून एका परस्त्रीच्या सावलीचं दर्शन घेतलं. मंदोदरीनं रामचंद्रांना नमस्कार केला आणि मंदोदरी निघून गेली, वापस फिरल्या. भगवंतानं बांगड्याचा आवाज आल्यावर पाहिलं, कोण? आईसाहेब तुम्ही? महाराज, जो रावणाचा जो नातू मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांची चेष्टा करायचा, त्याच्या आजीला रामचंद्र माय म्हणल्याच्या नंतर ते लोण्यासारखंच घरलं. त्याच्या पोटातलं पापच संपलं नाही. करू काय काय वाणी असेल प्रभूची. आणि देवानं सांगितलं, आईसाहेब आलतात, काय काम? काय नाही, एक काम घेऊन आलते, ते काम झालं, याच्याकरता मी निघते. काय काम होतं? एकच काम होतं की तुमच्या हातानं माझे मालक मरणं शक्य नव्हतं, तुमच्या हातानं माझे पती मरणं शक्य नव्हतं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र म्हणले, हे तर मला पण माहित होतं. मी सकाळपासून डोक्याला हात लावून बसलोय की रावण माझ्या हातानं मेलाच कसा, तो अजिंक्य अजिंक्य. आणि मग तू जे काम घेऊन आलीस माहिती झालं. एकच काम होतं की एवढी मोठी प्रभावशाली माझे पती असताना तुमच्या हातानं मेलेच कसे. मग काम काय होतं? माझ्या पतीपेक्षा तुमच्याकडे शिल्लक काय ते बघायसाठी आलते. मग बघितलं, हो, काय शिल्लक आहे? माझ्या पतीकडे एक आहे, परस्त्री पाहिल्याच्या नंतर तिच्या सोबत लग्न करावा हे माझ्या नवऱ्याला वाटत आहे.
परस्त्री दिसल्याच्या नंतर तिच्या सोबत लग्न करावं हे माझ्या नवऱ्याला वाटतंय, आणि परस्त्रीची सावली पडल्याच्या नंतर तिला माय म्हणून नमस्कार करतो, ही तुमच्याकडे शिल्लक आहे. हे रामचंद्रांकडे शिल्लक होतं. म्हणून काय दयाळू असेल माझा अयोध्येतला मालक, काय कृपाळू असेल तो मालक. रावण मारल्याच्या नंतर एके दिवशी कैकेयीला लंका पाहण्याची इच्छा झाली. दुसरं रामायण बघायचं बरं, प्रचंड रामायण आहेत, फार मोठे कथा प्रसंग आहेत, आपण बघून घ्या. लंका बघण्याची इच्छा झाली आणि लंका बघितल्याच्या नंतर बिभीषणाला आनंद वाटला. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या मातोश्री आल्यात, पण सहज तिच्या तोंडातून वाक्य पडलं, रावणानं सीतेला जिथं ठेवलं होतं ते बघायला जायचं. तर बिभीषणानं सांगितलं, आईसाहेब जिथं सीताईसाहेबाला त्रास दिला त्या वनात मी जाणं बंद केलंय, आमच्या नगरीतला कोणीही जात नाही. पण सांगितलं एक काम करा ना, मग मी जे रथ घेऊन आले आकाश मार्गाने जाणारा, या रथात मी बसेल, फक्त मला दिशा सांगा, त्या दिशेने मी रथ घेऊन जाते. आणि कैकेयी त्या अशोक वाटिकेत गेल्या. महाराज ते झाड होतं, तो वृक्ष होता, त्या वृक्षाला पान नाही, त्याचा बुंथा वाळून गेलाय, आणि त्या झाडाच्या बुडाला, प्रत्येक झाडाच्या बुडाला गवत उगत असते, गवत उगते गवत, पण या झाडाखाली एक गवताचं तृण सुद्धा नव्हतं. तर कैकेयीने विचारलं, का हो, सगळ्या झाडाखाली गवत आहे, झाडं आहेत, सगळी झाडं हिरवी आहेत, ही का? तर त्या वाळलेल्या झाडाच्या बुंथ्यातून आवाज आला, माझ्या सावलीखाली 6 महिने 26 दिवस जगाची माय मालकाचं नाव घेऊन रडत बसली होती, आणि तिच्या शोकानं ही जागा दुःखी झाली, म्हणून या जागेवर गवत सुद्धा उगत नाही. कोण कोण सांगत होतं? अशोकाचं झाड. ऐकत कोण होती? कैकेयी. पण हिला सांगताना कोण ऐकलं? घोड्यांनी. आपल्या विश्वाच्या मालकिनीला या जागेमध्ये रावणानं 6 महिने 26 दिवस त्रास दिला, आणि ती जागा पाहायचा योग आम्हाला आलाय, आम्ही किती पापी आहेत. घोड्याने प्राण सोडला. काय त्याग असेल घोड्यांचा. पुढचा एक थोडासा 2 मिनिटातला पुरावा आहे का. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना सोडायला घोडे शरयूच्या तीरापर्यंत, न्याग्रोंदर नावाचा वृक्ष आपण रामायणकारांच्या मुखारविंदातून ऐकतो, तिथपर्यंत घोडी पोचली, आणि सुमंत प्रधान गेलते असं रामायणकार सांगतात. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना ठेवल्याच्या नंतर जी घोडी परत येत होती, त्या घोड्याच्या डोळ्यातून पाणी पडत होतं. डोळ्यातून पडलेल्या पाण्याच्या थेंब ते मातीत पडत होते. त्याचा लहानसा सूक्ष्म चिखल होत होता, तो चाकाला लागत होता, त्याचे छिट्टे उडत होते. महाराज सुमंताने विचार केला, सर्वत्र शुष्क आहे आणि बारीक चिखल. खाली उतरून पाहिलं तो घोडे रडत होती. चला, ही घोडी जशाला तशी परत आली. रामायणातला फार मोठा पुरावा आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या सेवेकरता लक्ष्मणजी गेले. 14 वर्ष 29 दिवस पाणी पेलं नाही, 14 वर्ष 29 दिवस झोपले नाही, आणि 14 वर्ष 29 दिवस अन्नाचा कण खाल्ला नाही. भगवान निराहारी होते, शेषशाही. तितकाच निराहार उर्मिलेचा होता. घरी खांबाला टेकून देऊन उर्मिला आई साहेब राहिल्या. आता परत रावण मारून आल्याच्या नंतर सर्वांच्या भेटी झाल्या, पण घोड्याच्या तबेल्यावाल्याने एके दिवशी सुमंताकडे निरोप दिला, आणि सुमंतानं मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना निरोप दिला, प्रभू तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्ही परत येईपर्यंत घोड्यानं दाना खाल्लेला नाही. अयोध्येतला प्रकार किती मोठा होता माहित होता का. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर सांगायचे, राम प्रभू वनवासाला गेल्याच्या नंतर 14 वर्षे एकही बाळंतीण झाली नाही. एकही बाळंतीण झाली नाही. का? ज्या राज्यात देव नाही त्या राज्यात गर्भानं पण ठरलं आम्हाला जन्माला यायचं नाही. गर्भ पण म्हणत होते आम्हाला जन्माला यायचं नाही. काय प्रेम असेल हो. 14 वर्ष गाय जणली नाही, आणि जी जणली होती ती आटली नाही, कारण दूध तर लागल ना अयोध्येत लोकांना. जी जणली होती ती आटली नाही, आणि जी गरोदर होती ती जणली नाही. राम प्रभू परत येईपर्यंत. तिथून पुढे मग काय झाले रामराज्य, काय उणे आम्हाशी. आणि मग सुमंतानं सांगितलं, प्रभू आपण वनवासाला गेल्याच्या नंतर 2 घोडे उपवासी येत. मणिदंत, चला त्या घोड्याकडे.
आणि घोड्याच्या तबेल्यात गेल्याच्या नंतर शुष्क शरीर झालेलं होतं. पाठीवून हात फिरिला. काय देता येईल हो त्या घोड्यांना? काय देता येईल बरं? द्यावं तर मनात नाही. 7वा अवतार स्वतंत्र नाही. बोलीला वाल्मिक तैशेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. कारण रामचंद्र राजे आहेत. मी दुपारच्या कीर्तनात सांगितलं, राजे आहेत पण स्वतंत्र राजे नाहीत. रामप्रभू एका साधूच्या ताब्यातला राजा आहे. त्यानं सांगावा दत्तोपंथन तसा ऐकावा. म्हणून राजकीय कारकिर्दीमध्ये मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं अंग पकडत नाहीत. फक्त आचरणाच्या कौशल्यामध्ये मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना आपलंसं करते. राजकीय कारकिर्दीत जर कोण पकडायचे तर 3च राजे. 3च. एक चक्रवेन, दुसरे कृष्ण परमात्मा आणि तिसरे रयतेचे राजा छत्रपती शिवराय. हे 3 राजे मात्र राजकीय कारकिर्दीत मातब्बर समजायचे. मग आपलं राजकारण सुद्धा एका महाराजाच्या हातात आहे. त्या महाराजानं जसं लिहिलंय तसं आपल्याला बोलता येते. घोड्याची सेवा करावा जगताप बाबा लिहिलंच नाही ना. त्यांनी तर आपल्यासाठी 14 वर्षाचा उपवास धरलाय. लक्ष्मणानं धरला असेल नवल नाही, भाऊ आहेत. उर्मिलेनं धरला असेल नवल नाही, भाऊजही आहे. केवटानं धरला असेल उपास, नवल नाही, शेवटी माणूस आहे. माणूस आहे. पण पशु काय पाप पुण्य जाणीतीन, उत्तम मध्यम भोग भोगीती. चैतन्य भाऊ जनावराला कळतंय का पाप आणि पुण्य? आणि घोडे तर खोडीला असतात. घोड्याला तर 72 खोडी असतात. म्हणून तर वास्तू शांतीला घोडं बांधितेत, घरातल्या खोडी खलास करण्यासाठी. मग एवढं खोडील घोडं, त्याला उपास धरण्याची भावना कोणासाठी? मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र अयोध्या सोडून गेले. जोपर्यंत माझा दयेचा सागर परत अयोध्येत येत नाही तोपर्यंत घोड्यानं ठरलं दाना खायचा नाही. आता द्यायचं काय? काहीच देता येईना पंथ. लिहिलंच नाही वाल्मिकानं. घोड्याच्या पाठीहून थाप मारली, हात फिरिला. तुम्ही पुढच्या जन्मात अर्जुनाच्या दारात जन्माला येताल. आणि मागच्या कर्तव्याची सीमा फेडण्यासाठी वारू ते वागवी अर्जुनाची विठोबा रुक्माई. विठोबा माई कुठे बसली? माईने दर्जेदार मृदंग क्षेत्रातले दोन्ही रत्न आमंत्रित केले. गायन क्षेत्रातले रत्न आमंत्रित केले. आणि महत्वाचा मुद्दा, जगताप बाबा तुम्ही इतक्या सुरेल मूर्त्या आणल्या आणि वेदोक्त शास्त्रोक्त पुराणोक्त पद्धतीने कर्मकांडामध्ये निष्णात आणि निपुण असलेल्या भूदेवांच्या मुखारविंदातून रसनेतून प्रगल्भवाणीनं झालेला तो वेदोच्चार आणि त्या वेद उच्चाराने मंत्रोच्चाराने या देवतेमध्ये तेज येणार आहे, चैतन्य येणार आहे आणि त्या मूर्त्या प्रसादिक होणार आहेत. आणि त्या प्रसादिक प्रतिमा मूर्त्या या परिसरातल्या सात्विक सदाचारी पुण्यशील भोळ्या भाळ्या सगळ्या लोकांना गोड अशा प्रकारच्या आशीर्वाद स्वरूप लाभावा अशी या सर्व प्रतिमेच्या चरणी प्रार्थना करतो. भगवान अवधूतांचं अधिष्ठान आहे. कर्मकांडामध्ये मी एकदा ऐकील तर चतुर्थ स्थानी देवा
अष्टम स्थानी आणि द्वादश स्थानी गुरु असल्याच्या नंतर माणसाला घातक ठरत असतो. पण एखाद्या भूदेवानं तुमच्या राशीस्थली 4था, 8वा आणि 12वा जर गुरु सांगितला तर तुम्ही थोडीशी खडी साखर घेऊन भगवान दत्तात्रयांच्या समोर ठेवायची आणि दिगंबरा दिगंबरा या नामाचा उच्चार करा. भगवान दत्तात्रयांची तुमच्यावर कृपा होईल. 9 नारायणांचा अधिष्ठान आहे. 9 नारायण कोण महाराज? कोण 9 नारायण? महाराज या लोकांचा भक्तीचा पुरुषार्थ इतका मोठा होता. दत्तात्रय कृपा पात्र होते 9 नारायण. त्याच्यापैकी एका नारायणानं लघुशंका पर्वतावर केल्यावर पर्वत सोन्याचा झालता. काय पुरुषार्थ असेल तर आपल्याला एवढी श्रीमंती यावं हे नाही, पण आपण या देवतेंचं दर्शन घेतल्याच्या नंतर एकच आपल्याला व्हावा, आपल्याला 2 टाइम वेळेला भाकरी मिळावी, लोकलज्जा निवारणार्थ अंगाला कपडा मिळावा आणि राहण्यासाठी निवारा भेटावा. निश्चित देवा ह्या प्रसादिक प्रतिमा मूर्त्या भगवान शिवजींची असेल, कामाख्या मातेची असेल, तिच्या बाजूला मातोश्रीच्या बाजूला सर्व देवता आहेत. त्याच्यापैकी ज्ञान सरस्वतीचा अधिष्ठान आहे तिकडच्या बाजूला डाव्या हाताला. तुम्ही मंदिरातनं बाहेर येताना ज्ञान सरस्वतीचा अधिष्ठान आहे. महाराज सरस्वती जर जनकाला प्राप्त नसती झाली तर सीतेला रामप्रभू भेटले नसते. हो, म्हणून आपल्या वारकरी संप्रदायातला प्रत्येक महात्मा सरस्वतीची आराधना करतो. माऊली ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय, नाथबाबा, सावता महाराज, ही सर्व 18 संत गोरोबा काका सरस्वती मातेची आराधना करतात. आणि त्या ज्ञान सरस्वती मातेचं अधिष्ठान त्या मंडळामध्ये, जे देवीचं मंडळ आहे ना दोन्ही बाजूला असं शी आकृती, असं आणि असं, त्या मंडळामध्ये ज्ञान सरस्वतीचं अधिष्ठान आहे. निश्चित आपल्या लेकरांनी दर्शन घेतल्याच्या नंतर तिची सुद्धा, मी चमत्कार कधीच सांगणार नाही, मला आवडत पण नाही, मला साक्षात्कार आवडतोय. वारकरी संप्रदायात साक्षात्कार आहे आणि निश्चित सरस्वती मातेचा साक्षात्कार कसा असतो माहितीये का? साक्षात्कार तुम्ही 5-7 वेळेस विद्यार्थ्यानं एखादं उत्तर वाचिल्याच्या नंतर ते त्याला पाठ व्हावा, हा सरस्वतीचा साक्षात्कार आहे, सरस्वती मातेचा साक्षात्कार आहे. आणि त्या देवतेमध्ये ते चैतन्य यावं आणि या परिसरातल्या सर्व भोळ्या भाळ्या भक्तांना त्या प्रसादिक मूर्त्या लाभावं. आणि ते काम जगताप बाबा तुमच्या हाताने झालंय, मोठंसं वैभव केलंय. मला असं वाटत होतं इतक्या गडबडीत जगताप काकांनी फोन केलाय, मंदिर असेल छोटंसं, इथं आल्यावर पाहिलं तर राम 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 राम, गिरगावकराला 2-3 जन्म घालावं लागतील एवढं मंदिर करायला. कसं शक्य आहे ते? इतकं सोपं नाही ना ते. एवढी मोठी व्यापकता ठेवली, सगळ्या गोष्टीचं कंपाऊंड, हे सगळं मस्त शिस्तीत केलं, हवन कुंड आदी करून. काय भगवंताची तुमच्यावर कृपा असेल किंवा देवानं तुम्हाला दिलेलं ते दान असेल, त्या योगानं तुम्ही धर्मकार्य करता. असंच धर्मकार्य करण्याचा योग जगताप बाबा तुम्हाला विटेवरच्या मालकानं ते काम करण्यासाठी तुम्हाला सदृढ आयुष्य देवो, अशी विटेवरच्या आणि काशीतल्या मालकाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर वादी माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा, माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा, आदि माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा, आदि माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा, 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 आदि माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा, अधिष्ठानं स्ततेवचं कामख्यायिस्तस्थानायां वज्रे
योगेश्वरी कामेश्वरी प्राणेश्वरी प्रियवल्लभे नायां विमलां कमलाधिष्ठितायां जगदम्बां प्रतिदायिनो तत्रां प्रसादरस्तु पुनितायां नारायणी नमो नमः नारायणी नमो नमः नारायणी नमो नमः बोली ले ले करे ले सहज बोलता बोलता राहिलो. निवृत्ती दादांचा परिसर आहे पण आज रामनवमी आहे. फक्त अर्धाच मिनिट. श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम छत्रपती